हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आज आहे पौष महिन्यातील दुसरा रविवार आणि माझी पूजा वगैरे मांडून झाली. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगते. मला एक कमेंट आली होती की ताई सूर्यनारायणाची प्रतिमा रांगोळीने काढू नका, कुंकवाने काढा. तर त्या ताईंना मी एकच सांगेन, सूर्यनारायणाची प्रतिमा रांगोळीने काढायचीच असते. आणि त्याचबरोबर रांगोळीला एवढं महत्त्व आहे, प्रत्येक आपल्या शुभकार्यामध्ये रांगोळीला तितकंच महत्त्व आहे. शुभचिन्ह आपण देवाचे सगळे शुभचिन्ह आहेत ना रांगोळीनेच काढतो, देवघरासमोर रांगोळीनेच काढतो. आपण कुठलीही पूजा कशी जरी केलेली असेल ना, तर त्यापुढे रांगोळी नसेल ना, तर ती पूजा अपूर्ण राहते. त्यामुळे रांगोळीला खूप सारं महत्त्व आहे. सूर्यनारायणाची प्रतिमा रांगोळीने काढल्याने काहीच फरक पडणार नाही, उलटं चांगलं आहे. आम्ही लहानपणापासून बघत आलेलो आहोत, सूर्यनारायणाची प्रतिमा ही रांगोळीनेच काढली जाते, रेखाटली जाते. आता ज्यांच्याकडे रांगोळी नसेल तर ते लाल कुंकवाने काढतात. पण असं काही नाही की रांगोळीने काढायचंच नाही. बऱ्याच दिवस झालं मी त्या कमेंटचं उत्तर देईल म्हणत होते, पण आज फायनली दिलं. आणि रांगोळीला खूप सारं महत्त्व आहे. आपल्या प्रत्येक शुभकार्यामध्ये रांगोळ, दारामध्ये, देवपूजेसमोर कुठलीही पूजा असेल, सत्यनारायण पूजा असेल, वास्तुशांती पूजा असेल, कुठल्या जरी गणेश पूजा असेल, तर प्रत्येक ठिकाणी ही रांगोळी काढली जाते. आणि रांगोळीच्या साह्याने सगळी शुभचिन्ह काढले जातात, देवी देवतांची नावं काढली जातात. त्यामुळे काहीच वावगं नाही आहे सूर्यनारायणाची प्रतिमा रांगोळीने काढायला. इकडे छान अशी सूर्यनारायणाची प्रतिमा काढून घेतली मी. आणि आज पूजा आहे ना, मी खालीच मांडली आवर्जून. कारण काय झाले बघा, मी काल दवाखान्यामध्ये गेले होते. मला डॉक्टरने जिना चढू नका म्हणून सांगितले, त्यामुळे टेरेसला पण जायचं जरा अवघड झाले. माझा मणक्याचा त्रास थोडासा वाढलेला आहे, त्यामुळे काल मी दवाखान्यामध्ये गेले होते. त्यामुळे काल आपला व्हिडिओ पण आला नाही. असं दवाखान्याचं चालूच राहणार आहे. इकडे छान अशी सूर्यनारायणाची प्रतिमा मी रांगोळीमध्येच काढून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकताय. त्याचबरोबर इकडे रानूबाईची एक प्रतिमा काढून घेतली आणि इकडं गोपद्म काढली. तर आज कलश वगैरे काही मांडलेलं नाही, साधी सिंपल. थोडंसं माझा मणक्याचं दुखायचं चालू आहे, त्यामुळे जास्त तामझाम करत बसले नाही, साधी सिंपल पूजा मांडून घेतली. आणि शेवटी भाव महत्त्वाचा आहे. आपण किती भक्तिभावाने कुठलीही पूजा करतो हे महत्त्वाचं आहे. तर इकडे छान अशी मस्त पूजा वगैरे मांडून घेतली. पूजा खालीच केली. आणि ववसासुद्धा ठेवतात बरं का ह्याला, म्हणजे बोरं, गाजर, वाटाणे बिटाणे आपल्याकडे जे काय असेल ना, ते गव्हाच्या लोंब्या वगैरे ठेवतात. पण मिळत नाही तिथे शहरामध्ये, त्यामुळे मी काय केलं, बोरं होती तर माझ्याकडे तीच ठेवली. इकडे सूर्यफूल जे आहे ना आपलं, ते सूर्यफुलासारखं फुल, त्याला सूर्यकमळ म्हणतात, ती सुद्धा वाहून घेतली. आणि छान अशी प्रतिमा काढून सूर्यनारायणाची मनोभावी पूजा केली. तीळ तांदूळ वाहिले, हळदी कुंकू वाहिले, आरती केली. आणि तुम्हाला ह्या पूजेबद्दल काय वाटतं, की रांगोळीने काढावा का कुंकवाने काढावा? तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा मला. असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.